नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. एकीकडे भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, या दोघांमध्येच दिल्लीमध्ये चुरस आहे असं बोललं जात आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत. सर, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार नमस्कार. सर, दिल्लीमध्ये सलग 3 टर्म्स तुमच्या पक्षानं सत्ता गाजवली, पण आत्ताची निवडणूक केजरीवाल यांच्यासाठी कसोटीची मानली जाते. त्याबरोबरच भाजपनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवलेली आहे. काँग्रेसमुळे तिरंगी लढत होतीये. तुम्हाला काय वाटतं, या चुरशीच्या निवडणुकीत तुम्हाला किती जागा मिळू शकतील? जागा किती मिळतील हा मोठा प्रश्न आहे, परंतु त्याच वेळेस आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की खरंच चुरशीची आणि एका अर्थाने पंचतारांतील अशा पद्धतीची लढाई झाली आहे दिल्लीमध्ये. तब्बल 3 टर्म आम आदमी पार्टी तिथे सत्तेमध्ये आहे. म्हणजे 13, हम्म. 14ची इलेक्शन, 20ची इलेक्शन. त्यामुळे हम्म. तीनदा इलेक्शन मध्ये आम्ही उतरलो होतो. आणि त्याशिवाय तिथली महानगरपालिका इलेक्शन, या हो. कुठल्याही इलेक्शन, अगदी तिथल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा अमित शहा पासून मोदी हे सर्व नेते, आणि आत्ताच्या इलेक्शनला सुद्धा जर पाहिलं तर देशामधल्या बहुतेक सर्व राज्यांची, त्यांची जे 15-20 राज्यांमध्ये जी सत्ता आहे तिथले सर्व मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये होते. हम्म. त्यामुळे एका अर्थाने हाय प्रोफाईल इलेक्शन झाली आहे. त्या विरुद्ध सामान्य एक छोटासा पक्ष, जो त्यांच्याच भाषेत म्हटलं तर सुपारी एवढासा पक्ष, हा हम्म. त्यांना फार म्हणजे अडचणीत आणतोय हे खरंच आहे. त्यामुळे आमच्यासाठी इलेक्शन महत्वाचे आहेच, कारण सलग 3 टर्म निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार. त्यामुळे एका अर्थाने ट्रॅडिशनली आपण जर बघितलं राजकारणामध्ये तर अँटी इन्कम्बन्सी असते. त्या हम्म. अँटी इन्कम्बन्सी क्रॉस करून आम आदमी पार्टी पुढे मोठं आव्हान आहे की तिथे सत्ता टिकवणं आणि पुढे जाणं. त्यामुळे ही इलेक्शन चुरशीची झाली आहे निश्चितपणे. बरोबर. आता सर, त्याच्या एकीकडे तुमची स्पर्धा जी आहे ती भाजपशी आहे. पण काँग्रेसची एंट्री झाल्यामुळे आम आदमी पक्षाला एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. आत्ताचे सर्वे असं सांगतात की दिल्लीमधल्या जवळजवळ 12 जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस आणि आप यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. दलित आणि मुस्लिम मतं, जी काँग्रेसची पारंपरिक वोट बँक होती ती आपकडे गेली, ती पुन्हा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं असं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? आमची थेट लढत तर मला वाटत नाही ती काँग्रेसची. म्हणजे आम्ही तर म्हणतोय की नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल स्वतः उभे आहेत, तिथं राहुल गांधी अरविंद केजरीवालांनाच मत देतील असं सुद्धा आम्हाला वाटतंय. त्यामुळे काँग्रेससाठी खरं तर ही इलेक्शन एका अर्थाने त्यांच्या पक्ष बांधणीसाठी किंवा त्यांच्या संघटना टिकवण्यासाठी त्यांना गरजेचे म्हणून तेवढ्या पुरतच लढतायत. आणि हम्म. मुख्य म्हणजे तुम्ही जे म्हणाला की दलित किंवा मुस्लिम मतं ही ट्रॅडिशनली काँग्रेसची मतं पूर्वी होती. हम्म. त्याला आता 2-3 टर्म गेलेले आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथे ट्रॅडिशनली ज्या पद्धतीने मागच्या 20च्या इलेक्शन मध्ये सुद्धा पोलरायझेशन, ज्याला आपण हम्म. आपल्या इकडच्या इकडे भागात बघितलं तर हिंदू मुस्लिम किंवा हम्म. दलित इतर, अशा पद्धतीचं जे पोलरायझेशन असतं ते दिल्लीमध्ये वर्कआउट होत नाही. आणि हम्म. त्यामुळे आता त्या ठिकाणी काँग्रेसला फार काही जागा नाही आहे. त्यामुळे काँग्रेससाठी मुस्लिम मतं किंवा दलित मतं ही काही त्यांना फार मदतीला येतील अशातला भाग नाही. ही हम्म. मतं ट्रॅडिशनल आता गेल्या तिन्ही इलेक्शन मध्ये आपच्या मागेच उभी राहिली आहेत. बरोबर. पण सर, अरविंद केजरीवाल यांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणून दिल्लीमध्ये काम करते आणि जेवढा न्यूसन्स क्रिएट करता येईल तेवढा केला जातोय. खरं तर इंडिया आघाडीची एकजूट याकडे सगळेच जण खूप आशेने बघत होते. पण का काँग्रेसशी कोणत्या प्रकारची बोलणी होऊ शकली नाहीत? केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यामध्ये समेट का होऊ शकला नाही? हे आम्हालाही आश्चर्याचं वाटतंय का ते करतायत, कारण हरियाणामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी अगदी राहुल गांधींपर्यंत आमचे सर्व खासदार सुद्धा त्यांच्याशी मिटिंग करत होते. तिथे पण हम्म. आपण एकत्रित लढवायला पाहिजे असं म्हणत होते. परंतु काँग्रेसचा जो हा आडमुठेपणा आहे हा प्रत्येक हम्म. राज्यांमध्ये आपल्याला दिसलेला आहे. हम्म. काँग्रेसच्या या आडमुठेपणामुळे एका अर्थाने हरियाणात काँग्रेसला स्वतःला जी हातापर्यंत सत्ता आलेली होती, तोंडापर्यंत पण हम्म. घास आला अशी, ती हातातनं गेली. आता दिल्लीमध्ये ते करताहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जर सर्व त्यांची प्रचार यंत्रणा आणि त्यांचे जे काही म्हणणं आहे, राहुल गांधी स्वतः जे म्हणतायत ते जर हम्म. पाहिलं तर आपल्या भाजपची भाषा ते बोलतायत. हम्म. म्हणजे शीश पासून तथाकथित जो मद्य घोटाळा आहे
या दोन विषयांवरती बदनाम करणं आपला, हे भाजपचं जसं जसं धोरण आहे तसंच कुठेतरी काँग्रेसचंही दिसतंय. त्यामुळे हम्म. त्यांच्यामध्ये स्वतः काही त्यांची पॉलिसी आहे किंवा त्यांचं काही नवीन धोरण आहे असं नाही. त्या दोन्ही पक्षांचं धोरण असं दिसतंय की आप जी काही पॉलिसी राबवते आहे, आप जी काही योजना राबवत आहे, हम्म. कल्याणकारी योजना, त्या आपल्या जशा तशा चालू ठेवणार. इतकं स्टेटमेंट भाजपने पण केलेलं आहे. त्यामुळे हम्म. त्यांचा इंटरेस्ट हा, काँग्रेसचा इंटरेस्ट हा तिथली संघटना टिकवणं असंच दिसतंय. किंवा एका अर्थाने आपण जे बघत आलो ती हे घराणेशाही जी काँग्रेसमध्ये आहे त्याचीच तिथं हम्म. रूप आहे. ती तो शीला दीक्षित यांचा चिरंजीव काय किंवा इतर जे काही त्यांचे स्थानिक नेते आहेत हम्म. त्यांच्यासाठी, म्हणजे जे पूर्वीचे परंपरा काँग्रेसमधले जे नेते आहेत त्यांची मुलं मुली या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. आणि मला असं वाटतं कुठेतरी त्यांच्यामुळे ही काँग्रेस या सगळ्या निवडणुकीमध्ये दिसते आहे. हम्म. सर, पार्टी आपण बघितलं, तुम्ही काँग्रेसवर हा आरोप करताय की घराणेशाही सुरू आहे तिथे, किंवा काँग्रेस आणि आपमध्ये बरेच मतभेद आहेत, आणि अगदी अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्या भाषणांमधून सुद्धा ते आपल्याला दिसले. पण सर, सुरुवातीला जेव्हा तुमच्या पक्षाने भ्रष्टाचार विरोधी लढा सुरू केला आणि एक स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री अशी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा होती, तुम्ही जरी त्याला कथित मद्य घोटाळा म्हणत असलात तरी मध्य धोरण घोटाळ्यामध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर जे आरोप झाले, शीश महल प्रकरणी जे आरोप झाले, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा कुठेतरी डागाळली गेली, असं तुम्हाला वाटत नाही का? डागाळ गेलीपेक्षा ते डागाळणं हेच काम हम्म. खरं तर भाजपचं होतं. म्हणजे त्यांचा उद्देशच तो हा होता की कुठल्या ना कुठल्या येन तेन प्रकारे, तुम्ही जर पाहिलं तर दिल्लीमध्ये काय झालं होतं, की दिल्लीमध्ये जेव्हा 13 साली जेव्हा सत्ता आली, त्याच्यानंतर हम्म. 15 साली आम्ही मोठ्या बहुमताने निवडून आलो. त्यानंतर तिथलं जे गृह खातं असेल किंवा तिथे जे त्या प्रशासनाच्या नेमणुका असतील, हे सर्व अधिकार काढून घेणं किंवा सीबीआय सारख्या तिथे ज्या तक्रार निवारणची जी व्यवस्था होती, तपासणीची ती व्यवस्था हम्म. हातातून काढून घेणे आपच्या, हे धोरण हम्म. भाजपचं. बट त्यानंतर महानगरपालिका, जेव्हा 3 महानगरपालिका पूर्वी दिल्लीमध्ये होत्या, त्या हम्म. एकत्रित करून त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा भाजपने केला. बरोबर. त्यानंतर भाजपने असं म्हटलं की आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, परंतु हम्म. स्वतः जेव्हा आम आदमी पार्टी ही मागणी घेऊन आली तेव्हा त्याला नकार दिला. बरं, हम्म. याच्या विरोधामध्ये हे सगळे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न भाजपने सातत्याने केला. म्हणजे तिथल्या राज्यपालांचा, जो एका अर्थाने दिल्लीमध्ये केंद्र सरकारचं हस्तक म्हणून काम केल्यासारखं काम करतात, हम्म. त्यांचे जे अधिकार आहेत ते कमी करावेत आणि लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला अधिकार जास्त असावेत. ही साधी लोकशाहीमधली गोष्ट आहे. तिला हम्म. आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं. सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला की हा सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतील, हम्म. असं म्हटल्यानंतर संसदेमध्ये ते विधेयक आणून त्यांनी सर्व हक्क ताब्यात घेतले. एका अर्थाने हे जे काय सगळं जर तुम्ही बघितलं तर भाजपचं जे धोरण आहे ते कुठेतरी त्यांना ही सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड हे हम्म. कुठल्याही पद्धतीने पुढे जायचं असं धोरण भाजपचं दिसतंय. त्याचाच हा परिणाम आहे. स्वतः भाजपला काही वेगळं धोरण आहे अशातला भाग दिसत नाही. त्यामुळे हम्म. भाजप सातत्याने करत आहे ते मद्य घोटाळा किंवा हे जे आपण शीशमहल म्हणतो त्याच्यावरती, तर तो अतिशय महत्वाचा मुद्दा होता की शीशमहल विषयी सुद्धा आपण जर बघितलं तर मुळात शीशमहल हे आपण ज्याला रेंज स्ट्रक्चर जे होतं ते मुळात जुनं घर जो होतं, जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीचं जे घर होतं, त्या हम्म. घराला नवीन जो बंगला बांधला गेला त्याच्या संदर्भातलं होतं. बरं, त्याच्यामध्ये आरोप काय आहे, तर आरोप भ्रष्टाचाराचा नाही आरोप. तुम्ही हम्म. जर सर्व जर त्यांची सुद्धा बघितली तर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, खर्च अधिक केल्याचा आरोप आहे. मग खर्च बरोबर. काय केला? सोन्याचं टॉयलेट बांधलं, तिथे बार आहे असं म्हटलं, स्विमिंग हम्म. टँक आहे म्हटलं. आम्ही म्हटलं ना, ते आम्ही म्हटलं दाखवा व्हिडिओ, पत्रकारांना घेऊन जेव्हा संजय सिंग गेले तिथे किंवा आमचे हम्म. भारद्वाज मंत्री आहेत ते स्वतः गेले, तेव्हा पत्रकारांना त्या जो काही महाल आहे किंवा मुख्यमंत्री निवासस्थान आहे ते दाखवण्यास विरोध केला. तो विरोध हम्म. कोण करतं? मंत्री स्वतः जर आज जाऊ शकत नसेल तर याचाच अर्थ असा आहे ना की जे सत्ताधारी आहेत, केंद्र सरकार आहे, त्यांच्या हातात गृह खातं आहे. त्यामुळे पोलिसांच्या मार्फत त्यांनी ते हम्म. रोखलं. आणि आता सुद्धा अमित शहा म्हणतायत की आम्ही ते लोकांना बघायला ओपन करू शीशमहल, पण तो निवडणुकीनंतर का? मग आधीच दाखवायचा होता. जर हम्म. खरंच असं होतं तर मग तिथले ते सोन्याचे काय टब असतील किंवा आणि हम्म. बाथरूम असतील, स्विमिंग पूल असेल, हे सगळं हम्म. दाखवावं ना.
हम्म, त्याच वेळेस आपण लक्षात घ्यावं की मोदी काय पद्धतीची राहणीमान आहे. हम्म, म्हणजे 23 कोटी खर्च करून ते जे स्वतःचा महाल बांधतायत त्याच्यामध्ये हम्म, किती कोट्यावधींचा खर्च केलेला आहे, किती मोठी झुंबरं बांधलेली आहेत, हे आपल्याला हम्म, पाहायला लागेल. हे ओपन हम्म, करावं आणि मग हम्म. जनतेला ठरवू द्यावं की काय आहे ते. त्यामुळे बरोबर. हे आहेत हे सतत भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहिलेला पक्ष म्हणून आम आदमी पार्टी आल्यामुळे कुठेतरी हम्म, त्यांच्यावर सतत भ्रष्टाचाराचे शिंतोडे किंवा त्यांना बदनाम करणे हम्म, या हम्म, पद्धतीने भाजपच राहिले. त्यामुळे भाजपने तुम्हाला आता आठवत असेल तर 2-3 वर्षापूर्वी जवळजवळ अरविंद केजरीवाल यांच्यावरती 36 गुन्हे दाखल झालेले होते. 36 हम्म, कोर्टात केसेस होत्या. त्यातल्या जवळजवळ 26 केसेस या मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने निर्णय लागला आणि इतर ज्या 10 हम्म, पेंडिंग. हम्म. परंतु या प्रत्येक गोष्टीवरती केस दाखल करणे या पद्धतीचं धोरण भाजपचं राहिलेलं आहे. त्यामुळे हा त्याचाच सगळा भाग आहे. आता आपण जो मद्य घोटाळा तुम्ही म्हणालात त्याविषयी फक्त मला एक स्टेटमेंट वाटतं. मद्य घोटाळ्याविषयी तेच धोरण आम्ही पंजाबमध्ये राबवत आहोत आणि हम्म, आता यांनी सुद्धा म्हटलं की हे मद्य धोरण अतिशय योग्य आहे आणि हम्म. त्यामुळे ते सुद्धा राबवू. त्यामुळे त्याच्यात भ्रष्टाचार असता तर कोर्टाने क्लीन चिट दिला नसता. कोर्टाने असं बरोबर. म्हटलं की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे. बरीच स्पष्टीकरणं आम आदमी पार्टीने त्यावर दिलेली आहेत. पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणखीन एक आरोप तुमच्यावर होतोय, तो म्हणजे यमुना नदीच्या प्रदूषणावरून. यमुना नदीचं पाणी आम्ही स्वच्छ करू असं अरविंद केजरीवाल यांनी वचन दिलेलं होतं. पण राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये असं दाखवतायत की हे पाणी केजरीवाल यांनी पिऊन दाखवावं. जसं नदीच्या प्रदूषणाचा विषय आहे तसं रस्त्यांच्या दुर्दशेचा सुद्धा आहे. म्हणजे अनेक कल्याणकारी योजना तुमच्या पक्षानं राबवल्या, पण या दोन विषयांवरून सामान्य नागरिक तक्रार करताना दिसत आहेत. त्याबद्दल आपची काय भूमिका आहे? त्याच्यामध्ये एक गोष्ट जी अरविंद केजरीवालनी स्वतःच म्हटलं की त्यांनी याला काही जुमला म्हटलं नाही. त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितलं की यमुना नदी साफ करण्याचं काम मी प्रॉमिस दिलं होतं ते मी पूर्ण झालेलं नाही आणि ते या हम्म, टर्म मध्ये होईल. आता याच्यात एक मोठा महत्वाचा भाग असे की पोल्युशन तिथलं जे पाणी प्रदूषण आहे आणि हवा प्रदूषण आहे या हम्म, दोन विषय जो आहे तो अनेक राज्यांशी संबंधित आहे. म्हणजे हम्म, यमुना कुठून तर हरियाणाच्या म्हणजे उत्तरेकडच्या भागातून येते दिल्लीमध्ये. त्यामुळे हरियाणामधून येत असताना त्या पाण्याची स्थिती काय आहे किंवा आता परवा सुद्धा आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये अमोनियाचं पर्सेंटेज जे आहे ते हम्म, 7 होत असेल जे एक अर्थाने आरोग्यास हानिकारक आहे. अशा पद्धतीचं पाणी जर येत असेल तर त्याचाच अर्थ ते प्रदूषण वरून येत आहे आणि हम्म, त्यामुळे जर प्रदूषण दिल्लीमध्ये नुसतं निस्तारून हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे एका अर्थाने हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत किंवा 2-3 राज्यांशी संबंधित आहे. आता हम्म, दुसरा विषय हवेच्या प्रदूषणाचा पण तसाच विषय आहे की तिथे दिल्लीमध्ये काही तिथे काही पराली किंवा जे काय धूर होतो तो दिल्लीमधला धूर नाहीये तो पंजाब आणि हरियाणा आणि इतर इतर राज्यांमधला त्याचा संबंध आहे. त्याच्यामध्ये पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर याच्यावरती रिकव्हरी झालेली आहे. बऱ्याच बरोबर. मोठ्या प्रमाणामध्ये जे पराली जी जाळली जाते तर त्याचं प्रदूषण कमी झालेलं आहे. म्हणजे हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या या पुढच्या टर्म मध्ये होतील. आता तिसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की तिथल्या रस्त्यांच्या वाहतूक दुर्दशेचा. आता त्याच्यात खरं झालं काय आहे की गेल्या एमसीडी किंवा तिथल्या महानगरपालिका आम आदमी पार्टीच्या ताब्यात आल्यानंतर हम्म, त्याच्यानंतर करोना आणि आत्ताच्या काळामध्ये आमचे सर्व नेते हे तुरुंगामध्ये होते. त्या हम्म, तुरुंगामध्ये असताना राज्यपालांनी जे निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे तो निधी अडवण्याचं धोरण केंद्र सरकारने राबवलं राज्यपालांच्या हस्ते आणि हम्म, त्यामुळे काय की जिथे आमचे जे कामगार आहेत त्या कामगारांचे पगार रखडले जातील. तिथे अगदी महिलांना मदत करणाऱ्या ज्या काय म्हणू त्याला व्हॉलेंटियर्स असतील त्या हम्म, व्हॉलेंटियर्सचा पगार दिला जाणार नाही याची काळजी घेतली गेली किंवा यासाठी निधी मिळणारच नाही हम्म. याची सगळी काळजी. त्यामुळे एका अर्थाने ही अडचण निर्माण झाली होती. परंतु मला असं वाटतं की ही दिल्लीला स्वतःचं वीजही नाही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या इतर राज्य आणि त्याचबरोबर आर्थिक निधी यावर उपलब्ध आहे आणि तो आर्थिक निधी अडवण्याचं काम भाजप सातत्याने करते. त्याचे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये पुढच्या टर्ममध्ये निश्चितपणे सुधारतील असं अरविंद केजरीवाल यांनी स्वतः आश्वासन दिलंय. बरोबर आहे. ही स्पष्टीकरणं तुम्ही दिली आहेत. अगदी शेवटचा प्रश्न विचारते. आम आदमी पार्टीने पाणी स्वस्त दिलं, वीज स्वस्त दिली, त्याबरोबर शिक्षणामध्ये महत्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत. महिलांना फ्री बस राईड हा सुद्धा एक केजरीवाल यांचा हुकमी एक्का तुमच्या पक्षाचा आहे.
तुम्हाला काय वाटतं, महिलांची मतं जर भरभरून तुम्हाला मिळाली तर आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा पाहिजे तसं यश मिळेल का? निश्चितपणे महिलांनी आम्हाला सातत्याने आम आदमी पार्टीला सातत्याने मतदान केलेलं आहे. आणि आपण हम्म. जसं बघतो तसं की कुठल्याही महिलेला तिच्या संदर्भामधले, घराच्या संदर्भातले, विकासाच्या संदर्भातल्या ज्या कल्पना आहेत त्या हम्म. एक अर्थाने आपण म्हणतो ना अंतिम शेवटच्या माणसाचा उद्धार किंवा शेवटच्या माणसाचा विकास या हम्म. पद्धतीची संकल्पना जर तुम्ही राबवली तर एक अर्थाने तुमचे महत्वाचे प्रश्न आहे शिक्षण, आरोग्य असतील, त्या हम्म. प्रश्नांना हे अरविंद केजरीवाल यांनी काम केलंय. त्यामुळे आपण ज्याला कल्याणकारी कामं म्हणतो त्यामुळे ही महत्वाच्या गोष्टी केलेल्या असल्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात आम आदमी पार्टीला सपोर्ट करतात. हम्म. आमचं राजकारण आहे ते सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण आहे. आजही अरविंद केजरीवाल सांगतात की जवळजवळ 21,000ची बचत दर महिन्याला सामान्य माणसाची होते. आम हम्म. आदमी पार्टी ज्या योजना राबवतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना जे बजेट समजतं, त्यामुळे बजेट समजणं जे आहे ते घराचं बजेट जे आहे त्याच्या आधारावरती या महिला आजही आम आदमी पार्टीच्या मागे उभ्या आहेत. आणि मला तर यावेळेस पुन्हा अरविंद केजरीवालांनी पण आवाहन केलेलं आहे हम्म. महिलांना की त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषांना मतदानासाठी बाहेर काढलं तर हम्म. आमची जी निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या असेल ती 60च्या पुढे आम्ही क्रॉस करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बरोबर. आम आदमी पक्षाने हॅट्रिक तर आधीच केलेली आहे दिल्लीमध्ये सत्ता मिळवण्याची. आता पुन्हा एकदा या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा विजय होतो का हे पाहावं लागेल. पण मुकुंद किर्दत सर, वन इंडिया मराठीशी तुम्ही याबद्दल बोललात त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी बोलू. पण दिल्लीच्या निवडणुकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम आदमी पक्षाचं एकूण कारभार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.